झी 24 तास एक पाऊल पुढे। याच अंतर्गत आम्ही आपल्याला आज महाराष्ट्र कौलिया उपक्रमाअंतर्गत प्रश्न विचारला होता। इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार सुरक्षित आहेत का, यावर महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला आहे। यापैकी 36% लोक म्हणतात हो, तर 64% लोक म्हणतात नाही। आपण याबाबत मत जाणून घेऊया अच्युत गोडबोले यांचं। अच्युतजी, काय सांगाल, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुरक्षित आहेत का, असा कौल आम्ही महाराष्ट्राला विचारला होता। यावर महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिलाय त्यातल्या 64% लोकांचं मत आहे नाही, त्यांना हा व्यवहार सुरक्षित वाटत नाही। 36% लोकांना सुरक्षित वाटतो आहे। आपलं काय मत आहे? मला स्वतःला वाटतं की सुरक्षित नसण्याची जी काही कारण आहेत, आता घटना घडली की ज्यामुळे ते इतकं मोठा रक्कम ही चोरीला गेली, मला असं वाटतं त्या बाबतीत सुरक्षिततेच्या काळज्या ज्या काही घ्यायच्या असतात, त्या काळजाचे पासवर्ड बदलणे काय असतं माहिती का, सुरक्षितते दोन भाग असतात। एक वैयक्तिक आपण करायचा असतो, तुम्ही पासवर्ड एका ठराविक लांबीचं ठेवणे, पासवर्ड बदलत राहणे आणि इतर अनेक गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या असतात। या गोष्टी आपण जर करत राहिलो बरं का, आणि त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी असतात त्या इंटरनेट बँकिंगचं सॉफ्टवेअर करत असतं, पण त्यामध्ये उदाहरण एन्क्रिप्शनच्या गोष्टी येतात बऱ्याच, त्यामुळे ती अमाऊंट जे काही आपण घालू ते सगळं एन्क्रिप्ट होऊन येतं, म्हणजे दुसरं कळू नये अशा तऱ्हेने होत असतं। तर त्यामुळे हे सगळं आपलं कॉमन युजरच्या हाताबाहेरचं असतं, पण निदान कॉमन युजरच्या ज्या गोष्टी आहेत हातामध्ये त्या गोष्टी तरी त्यांनी ते व्यवस्थित कराव्यात। आणि इंटरनेट सिक्युरिटीचे सॉफ्टवेअर जे लिहितात त्यांनी त्यांची सॉफ्टवेअर जास्त सिक्युअर करावं असं मला वाटतं। ते जर का केलं तर इंटरनेट बँकिंग नक्कीच सिक्युअर होऊ शकेल। सध्या मात्र ते 100% तशा तऱ्हेने आहे, मी युजरच्या साईडनी आणि बँकिंग सॉफ्टवेअरच्या साईडनी असं 100% असं पण वाटत नाही। बरोबर, नक्की नक्की धन्यवाद अच्युतजी, झी 24 तासला आपलं मत सांगितल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।